अगं त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. एक वेळ ना ते उपाशी राहतील, पण माझं पोट भरलं बिगर त्यासने चैन नाही पडायचं. आणि आता तर कमळी बी आली माझ्यापेक्षा जास्त जीव आहे त्यांचा कमळीवर. आणि गाव कुठलं तुमचं? अगं, कालच तर बोललो की सिद्धटेक कोल्हापूरच्या जवळ आहे आमचं गाव. ते भारी गाव आहे. आणि तुमच्या गावात कुठलं देऊळ आहे? हाय की आई तुळजाभवानीचं देऊळ आहे बाई. लय जागृत देवस्थान. तुमची कमळी केवढी आहे? माझी कमळी बघ आता असेल 2-2.5 वर्षाची असेल आता. अख्ख्या गावभर तिची चर्चा आहे बाई. काय सांगू तुला, आमचा आबा आहे ना तिला असं खांद्यावर बसवतात आणि अख्खा गावभर तिला अशी चक्कर मारून आणतात. आणि ती बी काय कमी नाही नुसती जय भवानी करत अख्ख्या गावभर उंडरत असती. आणि कमळीचा बाबा त्यांचं काय? हा ते आहेत की तिथं लय भारी माणूस, लय प्रेमळ. गावात समजे त्यासनी साहेब साहेब म्हणून बोलवत असतात. कोणाला काय बी अडचण आली ना ग तर समजे त्यांच्याकडेच पळत्यात. आणि त्यांची गाडी बघितली ना का गावात समजे तोंडात बोट घालतात. एवढी मोठी गाडी बघत नाही ना ग, गावात नसते ना ग कोणाकडं. त्यामुळं ह्यांची गाडी आली ना का अख्खा गावभर चर्चा असते बघ. ते तुम्हाला आणि तुमच्या कमळीला भेटायला येणार होतं ना? होय ग, ते मला आणि माझ्या कमळीला घरला घेऊन जायला येणार आहे. त्यांचं नाव काकी हे घ्या. आता बघ बोलण्याच्या नादात विसरूनच गेलो का तू चहा करायला गेलतीस. डोसक्यावर पडलीस का ग तू? अगं आत्ता कुठं ती सांगायला लागली होती, आलीस मध्ये, कशाला बोललीस मध्ये? अरे देवा, अगं मला काय माहित, मला वाटलं चहा घेत गप्पा मारत बसायचे. अगं ती नाव सांगणारच होती आता. बिस्किट दे की. वय वय. अगं मग कमळे आत्ता बी सांगल की. थांब काकी, हे घ्या तुमची आवडती बिस्किट. हा आणि ते नव काकी, मला सांगा त्या दिवशी देवळात तुम्ही कमळीचा बाबा बाबा असं का म्हणत होतासा? मी जर त्यांच्याबद्दल काही बोललो आणि त्या बाईनं त्यासनी काही केलं तर? नाही नाही नाही, तू कमळीच्या बापाला काय करू नका. कमळीच्या बापाला काय करू नका. मी खरं सांगतो. नाही काय नका सांगू. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. नाही कोण काय नाही करत. बसा 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 बसा. शांत व्हा. अहो ऐका ऐका. नाही शांत व्हा, शांत व्हा. काय बोललो? होय 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 शांत व्हा.